Thank you.
पाहिली घनाधीश ओंकाराची रूप डोळ्यांनी पाहिली भक्ती भावानी हे मन माझी तुझ्यात मी वाहिली भक्ती भावानी हे मन माझे तुझ्यात मी वाहिली भक्ति
हवा
नवे वर्ष नवा हर्ष, नव्या प्रवासात झालेला मनाला स्पर्श. मायबा सुगप्त गोकुळवाडी ही केवळ आपली कृपा. हा प्रवास केवळ तुमच्यामुळे. अगं राधे, आता गौराणीकडे बघ, हे तेच बघायला आले. हो ना, हो ना, हो ना. हे मला बघायला आली, हे मला बघायला आली, हे मला बघायला आली. बाई, काय हा प्रकार? पुष्प आला तो पण नाही एवढ्या उड्या भरून गेला. शेवट सांगत्या मला रागावलं तर टाकी झोपून. तिला शेवटचा नको सांगू, सुरुवातीचं सांग. म्हणजे कसं, तिचं वय, लग्नाचं वय, मुलं तिला बघायला येतात. आता लागते काहीतरी जरा ये अशी. म्हणजे कसं लग्नाचं वय झाली ना, म्हणजे तू कसं चालायचं, मुलीने कसं बोलायचं, मुलीने कसं पाहायचं, म्हणजे मुलं कसं खायला जावा पाहिजे. काय वेळेला असं चालवं नाही लागत. त्यासाठी एकही शब्द न बोलता मुलाच्या फोटोला लाईक करायचं. की आपण सोनू जेवलीस का, पिलू झोपलीस का, बिट्टू भांडी घासलीस का, हे शब्द कसे आपण बाहेरून येतात. काय ग तुझी भांडी लागून झाले. तिचा कुलकुला मी काय कशी आहेस? बाजारात जायची ना तेव्हा ही माझ्याकडे असायची, आता ही पोर ही रडायची ना तर ही अशी हसायची. मी कुलकुला यायची घालून द्या तेव्हा कुठं गप बसायची. माता असते, माता काय काय बाई कुलकुल आणला असता बरं झालं असतं. हे जाडे, सकाळपासून कोण तुला भेटलं नाही वाटतं. मी काय असायची आणि तू काय बसायची. राधे सांगून ठेव काय पण बोलायचं, पण बदला नाही याचा आधी सांगते. अगं जी बोलू दे, पण तू अजून मांडवात नाही बसली. मांडवात हो हो झपटली काय ग? कुठे बसायची तुला? मांडवात जेवायला. भात येऊ दे, भाजी येऊ दे, भात येऊ दे, भाजी येऊ दे, मीठ येऊ दे, पापड येऊ दे. भात घेतला, डाळ घ्यायचं त्याच्यावर असंच खाणार आहेस का? हा डाळ येऊ दे, माझी डाळ येऊ दे, भात येऊ दे, थांबा. आणि लोणचं. अरे कोण नाही कोणचं, पण त्या पंक्तीत बघ काय लागतं, कोकणातील आंब्याचं लोणचं. बा तुला पण पाहिजे लोणचं. सांगते ना, हे जग बदललं तरी तोच सणासुदीचा गाठ किती गोड लागतो. विसवा फुगवा विसरून एका रांगेत एक होतो. पंक्तीत जेवून बसायला नशिबाचा किळा हा दमदार लागतो. आणि यासाठी मंडळी हे प्रभू, हे हरिराम कृष्ण, मी काय बोलेन ही काय करते वेळी? आता समजले मला. अगं जेवायला नाही भेटत. कर्म माझी ती काय बोलते, तू काय बोलते. अगं तू अजून लग्न का नाही केलं. अगं लग्नाविषयी काढल्यावर ना मला सडसड येतं. अगं ते सरसं नाही स्थळ अगं तेच ते. अगं तुला लग्नासाठी स्थळ येतात. राधे काय चाललंय? मी काय बोलते आणि ही काय करते. मी करते बरोबर, पण बोलते चुकीचं. तिला बघून लाजत नाही, पळतात. काय बोलली ना? हा? तुझा कुलकुला मी आला माहिती ना, त्यामुळे जास्त बोलायचं नाही. पुढे आधी सांगते. तू का बसलास का? तू कशाला बोलते? हो बघ तुला. कुलकुल आलं ते. अगं गप्प बस. आपण जातो कुठे, मी करतोच काय. ती कशाला आणलं तिला. उगाच आली. आपण जायचं ना बाजाराला, त्या मावशीला हात मारून ये ग. पूर्ण ती काही भांडायची वेळ नाही. मी तू मावशीला हाक मारू. मावशी अगं ए मावशी. अगं काका म्हटले ना आता. अगं लवकर ये, मी तारामा कशी करते. अगं यायलाच पाहिजे का. अगं हो ये. आल्या हा आल्या.
तिकडे पण भोका शिट्या मारतात भारी भारी. वा म्हणजे तुम्ही कोर्सच केला शिट्या मारायचा नाही का. पण भारी आपल्याला आवडलं भरपूर. अशी दात पाहिजे कलाकार नाही का. असाच ठेवा तुमच्या आशीर्वादाचा हात. तुमच्यामुळे आम्ही करू अशक्य गोष्टींवर मात. धन्यवाद. आता इकडे झाला तर इकडे भाई आमची गाडी पण आले. मावशे काय बोलली. काय पण बोलायचं मावशे पण वदनावर नाही यायचं आधीच सांगते. बापरे वदनावर नाही जायचं. हा नाही वदनावर नाही जायचं ते बरं आहे. मावशी तू तरुण कशी तुमचा विचार झाला तो अशी म्हणणार होती तरुण कशी तू म्हणणार होतीस. मावशी तुझ्यासाठी ते तुझ्या हातात नाही कशी काठी. बाई बाई ह्या माझ्या काठीवर टपलेले आहेत. दादा काय बोलणार याला सांगा. तुम्हाला मी म्हातारी वाटते. भाऊ असं बघू नका मला लाज वाटते ना. म्हणजे काय आहे ना गोष्ट कशी माहिती आहे. म्हणजे मी तरुण का म्हणजे मेकअप बिकअप का करते काका. मी मेकअप काय करतो तुम्हाला. माझी सून आहे ना सून एक नंबरची डान्स आहे. हा मला म्हणजे माझ्या तळपायच्या मस्तकाच्या मला सुनीला बघितल्यावर इतका राग येतो सुनीला मला. माझी सून काय करते माहितीये सिरियली बघते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. माझा बिचारा वर्गावर बिचारा काम करतो दिवसभर आणि आपलं काम होतो मी झोपतो. म्हणजे दिवसभर काम होतो झोपतो असं म्हणजे हा म्हणजे गरीब गाय बिचारा माझा लेख असा. तू गाय ना तिचा बैल आहे. बैल नाही गे बैल कसं म्हणता येईल तिला. पण बिचारा माझा गरीब पोरग आहे. ते काही सुंदर करते माहिती आहे. सारखी सिरियली बघते म्हणजे सकाळ रोज संध्याकाळ सारखी. मम्मी काय करते माहितीये काय मी पण ती बाहेर गेली ना रिमोट ताबा मिळवते सगळा आणि दाखवते रंग माझा वेगळा. अशी मी करते म्हणून मी अशी तरुण दिसते. मावशी उशीर काय झाला तुला. मला उशीर का झाला म्हणजे तुम्ही वेळेवर आले. अगं नाही मावशी खूप उशीर आले. उशीर आले. हा तर काय आहे मी तिकडं माझ्या बारक्याला सोडायला येतो मराठी शाळेत. शाळा जवळच आहे ना. शाळा जवळ आहे तर ती इंग्लिशची शाळा आहे. मी तिकडे शाळेत सोडायला जाते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मी चालू बाहेर जाते म्हणजे चालू बाहेर गेल्यावर 4 लोक माझ्याकडे बघतील. 4 लोक माझ्याकडे डोळा घालतील. मावशी म्हणून चिडवतील. नाही तर बाबू आता खाजवतो मग मावशी काय म्हणजे असं काहीतरी लोक करतील असं तुम्हाला वाटलं पण तसं नाही आहे. गोष्ट काय माहिती काय मी तिथे लांब जाते ह्यासाठी
कारण आपण म्हणतो नाही काय, लाभले आम्हाला मागे बोललो तो मराठी, जाती कोणतो धर्म एक जाणतो मराठी, मात्र एवढ्या जगात माय म्हणतो मराठी नाही. माझ्यासाठी नाही, तुम्ही टाकून बघून टाळ्या वाजवू नका, पण मराठीसाठी नाही का. म्हणजे मी काय करतो माहितीये की आमची जवळ इंग्लिश शाळा आहे, पण तरी पण माझ्या नातवाला गेली दफ्तराने पाठी लांब आमच्या शाळेत सोडायला जाते त्या मराठीसाठी नाही. जाऊ दे, आता माझा विषय झाला. तुम्ही तिकडे येते मी, तुम्ही घेतलं काय घेतलं काय मला सांगायला पाहिजे. मला मराठीच काय थंडी लागते ना भरपूर, तिकडनं आमचं बघत वावर बरं आहे ना, दिसते ना झालं ना. हा तुम्ही घेतलं काय घेतलं काय मला सांगायला पाहिजे. मावशी एकीने घेतले, दोन एकीने घेतले, तिकीने घेतलं, बाकीने काय घेतलं मावशी तू विचारलं त्यांना. हा म्हणजे सगळ्यांना मालमाल घेतलेला आहे. बरोबर. हा म्हणजे तुम्ही सगळे घेतलेलं आहे तर मग घेतलं कुठून. म्हणजे या आल्या घरातून आणि यांनी माल घेतला भैयाच्या डेअरीतून. म्हणजे काही मात्र काय म्हणलं नाही काय. असं मराठी माणसाला हे चुकतं नाही काय. म्हणजे एखाद्यानं काय तुम्हाला सांगू, एकीनं म्हशी पाळायच्या, दुसरीनं धारा काढायच्या, दुसरी प्रक्रिया करायची, चौथीने जाहिरात करून, पाचवीने विक्री करायची, झाली की व्यवसाय नाही. आपला मराठी माणूस काय करतो माहिती, एखाद्याने वडापावचं दुकान टाकलं ना, दुसरा वडापावच टाकतो, दुसरं तिथलं टाकायचं नाही. म्हणजे आपल्या कोकणी माणसानं हे जरा सांभाळायला पाहिजे, एकमेकांना साथ करायला पाहिजे. नाही आपला हापूस आंबा असतो तर फळांचा राजा आहे, बरोबर बा, फळांचा राजा. मला असं वाटतं आमच्या माणसानं जर का असा निर्णय केला तर काळांतराने आपल्या कोकणी माणसं सगळ्यांचा राजा बनेल. जो का आता मी खरं सांगू, मग वाजता आपण बोललेलं, पण तुम्ही टाळ्या वाजवता ना त्यामुळे केस भरपूर उडतात नाही. मला तुम्ही टाळ्या वाजवता, एवढं प्रेम करता आमच्यावर आणि भरपूर केस पण माझं वळायला लागले नाहीत. तेव्हा हा घाट चढताना जरा काहीतरी गीत झालं तर तुम्हाला पण जरा बघायला मजा वाटेल आणि आम्हाला नाचायला पण मजा वाटेल आणि हा घाट चढायला आम्हाला सोपा जाईल नाही. हा घेऊ आता घेऊ अगो बाई. हा बा कॅमेरा नीट करायचा, आम्ही घेतो गाणं. हा घेतो किती किती तो प्रेम किती तो बाई बाई. हा तर आता एक गीत होऊ दे.
रसिकांच्या पसंतीतून आलेलं पारितोषिक सिद्धार्थ राकेश कांसे संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपया. त्याचप्रमाणे पंढरीनाथ रहाटे बैलाचे व्यापारी निलेश भडवळकर यांच्या स्मरणार्थ 50 रुपये. त्याचप्रमाणे भडवळकर बाळमित्र नमन मंडळ अंगणवाडी नंबर 1 यांची निर्माता कैलासवासी हरिशेठ भडवळकर यांचा नातू कुमार तेज संजय भडवळकर यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे संतोष वेलोंडे बुलंद आवाजाचा बादशाह शाहीर एकनाथ टिके यांच्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा मोरया क्रिकेट टीम मिरवणे संघमालक सुशांत सुरे, सुशांत गोडमले, विशाल जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. या सर्व बक्षिसांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. धन्यवाद.
असं एका बोलवण्याचं कारण मथुराला जाणारा रथदूत थांबवलेच पाहिजे. हे काम मी आपल्यावर सोपवत आहे. देवा तुम्ही कुशाला समजावली जा, ही जबाबदारी आम्ही घेतो. ठीक आहे, येतो मी. अरे कुठे काय काय कुठे चालला होतास कुठे तू? कुंजोरा सोडायला. आणि देवाने सांगितलेले काम ते कोण करणार? काम हा? इथं माझंच काम मिळताना झालंय ते, आणि तू परत इथं देवाचं काम. तुझं काय झालंय असं? अरे काय सांगू, ना बायको धड नाही तर पोरगा धड. तुझी बायको आणि पोरगा पण? अरे काय सांगू तुला, इथं सर्व मलाच घरची कामं करायला लागतात रे. मग आता कोण करणार घरची कामं? बायको? नाही मग कोण करील? तुझी बायको नाही करील. बायको आणलीस ना तू, मग ती घरची कामं तुलाच करायला लागणार. म्हणजे बायकोला यांना आणलं मी. विचार, या तात्यांना विचार, कोण करतं काम? हा? तुम्ही करता हो, तुम्ही करता काय बोलतच नाही. म्हणजे वाटत पण तच करताय. म्हणजे तर हे करते. हा? मग तेव्हाच तर बोलत नाही. पण तुझं असं झालंय काय ते सांग. अरे काय अरे उठते की जसं सकाळी 12 वाजता म्हणते. सकाळच्या 12? अरे तिला काय सांगशील आणि काय नाही. उठते 12 वाजता सगळं तिथे काय असते ना, मॅक्सिया साड्या काय असं ना सगळं मला धुवायला लागतं. आणि हा पोर तर काय त्या पोराला तो ऐकूच नको. अरे त्या दिवशी सोडली नेली कुठं, ते खाली घालता नाही मग. इथं खाली घालता नाही तर? अरे तर खाली घालता त्या घालताना तिथे अरे मोठा एवढा मोठा मशीन ना आता डुक्कर बसलेला त्या घालताना. हा, मग आणि पुढं? मग म्हटलं काय, अरे आज चांगली सोय आहे रात्रीची. मोठा डुक्कर? अरे सोय आहे म्हटली काय रात्रीची. हा. मग काय त्याला सांग, असाच गेला त्या बाजूचा माझा नाम्या आहे बघ. अरे त्या नाम्याला भेटलो. नाम्याला म्हटलं बघ मॅडम मोठी बंदूक आहे ना रे. म्हटलं आपल्या दोघात कायचं काम होईल. त्या बाजूला गाण्या, अरे गाण्या पण मध्ये भेटला. अरे हा गाण्या, अरे हवं. अरे गाण्या म्हणून जातोच कुठं. अरे त्याला म्हटलं चल चल लवकर गपचूप चल, म्हणजे आपण तुझ्याच कायचं काम होईल. बरोबर बरोबर तुझं आहे. हा मग आणि नंतर पुढं 4 पावला जाय तेव्हा शिरपत पाऊल घेऊन येतो. शुद्धीबार म्हणजे अजून वाढला वाटा. अरे अजून वाढला. म्हटलं या शिरपतला इथंच गाठा. शिरपत म्हटलं चल चल. अरे तर पुढे जाऊन बघता तर काय 4-5 ब्लॉक. त्यांना म्हटलं नाही आम्ही इकडे नाही येत आहोत, आम्ही तिकडे जात आहोत. कुठं तिकडं? हा? विचारली नाही तुला? त्यांना म्हटलं नाही तो सुट्टीवर आणलेला आहे, जरा टायर करत आहोत इथे. हा अरे ते लागणार आलेत ना, तर आमचा ऑर्डर घेत होता बरोबर तेव्हा. वाजवता. हा तर मी गेला त्या चालवण्यात येतोय त्याला बसून गेला तर गेला. म्हटलं का आता काय सांग डुकर म्हणशील ना, झाली कटकल होतोय. अरे झाली कटकल होतोय. कसा धनगरदेवी? अरे पुन्हा धरती हलवी तो. मोठा असेल. अरे मोठा असेल म्हणजे मला वाटतं हा एकोड आहे, पण आम्ही 4 घेऊन जाणार. हा एकोड असला तरी चाललं, 4 तरी घेऊन जाणार. मी काय केलं सांग, पहिला घेतला सुटली बाळ. सुट्टी बारा याला आडवा पाडता मी. मला आडवा पाडता? मग काय, अरे आमच्याकडे सुट्टी बार तू बघतच नाही वाटतंय. तर तुमच्याकडे ना फादर पुष्कळ. अरे आमच्याकडे आंबा उपायवाला आहेत ते सगळे असतील असतील. मग अरे घेतला म्हटलं पहिला टाकला कुठचा सुटली बार. हा कर काय हालायला मागं राय. नंतर त्याला म्हटलं ए तू पाठी हो, तू बंदूक काढ. हा. अरे त्याला म्हटलं बंदूक काढ. यानं पहिलाच घेतला मी मारला ना रे. अरे डुकर काय जावी काय गजवाज ऐक नाही. हा मेला डुकर आहे का कोण आहे. अरे त्या बंदुकीच्या बाराला ऐक नाही. बंदुकीच्या बाराला पण ऐकला नाही? अरे नाही तो म्हटलं काय याच्यापेक्षा मोठा वाला टाक. पहिला 100 वाला टाकला होता, त्याला म्हटलं 250 वाला टाक. म्हटलं ह्याच्यात तरी कार होईल. बरोबर आहे तुझं. अरे म्हटलं ह्याच्यात तरी कार होईल. हा त्याला म्हटलं बघ तुला दिसतोय नाही दिसतोय, डायरेक्ट देस फेकून काय होईल तर होईल. जागेवरती बसा नाही तर पळून तरी जाईल.
अडीचशेने झाला काय जाग्यावर का? अरे मारला तर मारला. अरे जाव काय हर बदलायला झालं नाही म्हणून म्हटलं काय काल राहू दे डुक्कर मीच जाऊन बघता नंतर काय आहे. हा अरे गेलो त्या आसनाच्या जावण्याचा काच्या गेलो आणि बघतो तेव्हा काय हा मेला नाराज माझाच पोर. हा राघोच्या पोराला तो साहेब काय करत होता? मेला पबजी केलाय. मेला तुझा पोर पबजी केला चालेल. अरे मग सांगतो का ही बायको अशी ना मेला पोर असा. घरात नेटवर्क नसतं काय? अरे मेल्याला शिव्या व्हायचा ना मी तेव्हा मेला चालवायला गेला असला मेला असं पोर त्या पबजीच्या माझा बाई ना मेल्याला वाटवण करून गेला नाही. त्या मेल्याला काय पण सोडवं ना काय धड करवं ना. आता तुझं झालं असेल देवांचं काम करूया काय? आता इसरला करायचं काम. मग पण मी काय म्हणता हो काय बाबा माझ्यानं काय होणार नाही. तुझ्या नाही होणार मग कशाला आलास? हा? तुझ्या होणार नव्हतं तर कशाला आलास? रसिकांच्या पसंतीतून आलेलं पारितोषिक संदीप सावंत गाव गुडेकुंडवी गवळणीसाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे कैलासवासी महेश तुकाराम भडवळकर यांच्या स्मरणार्थ धीरज गोपाळ भडवळकर 200 रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी. त्याचप्रमाणे निलेश भडवळकर यांच्या स्मरणार्थ विनोद वेदिका श्रावणी भारदेवी रियांश यांच्याकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 200 रुपये. त्याचप्रमाणे आशा बंडू भडवळकर सावित्री राऊ यांच्या स्मरणार्थ संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपया यांच्या विशेष आहोत. धन्यवाद. तू बोलतो तुझ्याने काम जमणारच नाही. बाबा माझ्यानं काय जमणार नाही. मग काय करायचं आता? बघ तुझा कोण मित्र आला तर. माझाच मित्र बघू आता. माझा मित्र अरे पण काम करील नाही करील ह्याची काय बाबा गॅरंटी देऊ शकत नाही मी. तुझा मित्र आहे ना त्याला बोलवून तर बघ. काम आपण नंतर सांगूया. तुला काय वाटतं? तसा करील पण तसा नाही करील पण काय बाबा सांगू शकत नाही मी. अरे पण केला तर चांगली गोष्ट आहे ना. बघा होय आता राहायला परत बोलू नको. काम नाही केला ना मी काम नाही केला. तुला बोलणार नाही त्याला बोलेल. पण आता बाबा इथं जवळ असला तर बरा आहे. आता तुला गेला असेल तिकडे कुठे कुठे जातो? तर माझ्यावर पण असतो तिकडे. त्याला कामा काय काय सोडायची राहायचं आंब्या खाली. पण तरी पण तू हाक मारून बघ. ए बाबड्या त्या काजू लागले आता काजूलाच गेला वाटतंय. काय भरोसा नाही बाबाचा. मोंडा चुकीत असेल. हा चुपीत पण असेल का. ए बाबड्या अरे पेट्या, अरे इकडे ये. अरे कट्ट्याला अरे मजा आहे. मजा आहे म्हणतो. अरे होय मग आलं. हा आलो. ये लवकर ये. अरे आलो. बघा आता काय अरे रे पेना माझी गडबड हाके तुझी माझ्या राणी अरे रे पेना माझी गडबड हाके तुझी माझ्या राणी गड्या डोके हे चालत.
अरे मेले आम्हाला इथं उठली आता बघता हा अरे काय नाही तुला काजूची मोडा भेटत नाही हा काजूची मोडा नाही भेटत रे का नाही पिकले काय अरे ते नाही रे तू मुलगी ढोरा आहेत ना ती खाऊन आला माझी काय अशीच ना रे बोला हा बघ मान हलवते नाही आपलाच आहे हा वय म्हणते ती वय म्हणते हा ती शाने हो माझी काय तुला सोडून येऊ भावानी हा आता मला इथं काय ठेवायची नाही तू जागेवर असता हा सणासुदीला राशीमुळे शाना राहणार शान मिळतंय का काय एक माझी गाय वाड्यात 60-70 गमेला भरतात मस्करी करते एवढं खाणं खात मी आलास खाणं काय पेंडर कमी असतोस का म्हणजे पाटलं बाहेर याला 28 रुपयाची असं मग तुला काय तर तेवढा खा काय ग नाही ग तू त्याला का मला तुझी तरी होईल माझं सगळं मी माझ्या गाईला घालताय मला काय नको 4 वाजता उठला मी पोरीसाठी मी काय पण करीन 4 काय 3 वाजता पण झोपला आणि 4ला उठल तुझं तू बोल मला सांगू नको हा मग काय पुढं बोल ही सकाळी 4 वाजता नाही ना ह्याला सकाळी ह्याला होते याला जाते हा ह्याला घे ह्याला भारी माहिती तुला सगळं कसं माहिती ह्याला जाते ती मला माहिती आहे रे हा मग जाते त्याचं काय करू बघू मागणं जाते ती नाही ना सकाळी घरांना मार पडली हा की तुला तिच्या पाठी जायचं धपक्या पावला मी पाठी जायचं आणि त्या अर्ध्या वाटत गेली थांबाय बा पण जाऊ दे तू सांग पुढे गेली तू सांग तिचं लगेच खेचून घ्यायचं हा बस तुमचं सगळं मला माहिती आहे खेचून मी हा धक्क्या पावला नाही आणि तिला म्हणणार तुझं माझ्यावर प्रेम आहे काय असेल तर बोल जर पुढे जाऊ दे नाही बोललीस तर इथंच होती तसा तू हुशार काय वाटतोय मी सगळं करतो पण तू आता मला काम काय पोरींना अडकवायचं आहे गवळींना अडकवायचंय हा अडकवतो मी अडकवतो हाय तुला द्या बघ आता येतील बघ गवळणी त्या काढत नाही
हॅलो, रसिकांच्या पसंतीतून आलेलं पारितोषिक सुमित बाईक राधेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी राधेने त्याचं नाव घेतलंय सुमित. नदीच्या पात्रात दोघांनी वाळू चालू. नदीच्या पात्रात दोघांनी वाळू चालू. सुमितराव नंतर या, आपण सुरुवात केली. हॅलो, त्याचप्रमाणे कैलासवासी अशोक पाडक यांच्या स्मरणार्थ यांचा पुतण्या साहिल सौरभ यांच्याकडून 50 रुपये. त्याचप्रमाणे नरेश विठ्ठल टोळे संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये. तरी आम्ही त्याची शितेच्या ऋण आहोत. धन्यवाद. अरे तुम्ही कोण आमच्या वाटेत? आम्हाला दुसरी बाजारला जायचंय. आम्ही 2 पायाची माणसं, त्याचे 2, माझे 2, ह्याचे 2, 6 पाय. पायाचं काय आहे? काय विचारले का? आमच्या वाटेत तू काय जसं विचारलं. मग तू कोण? अरे मी मावशी, त्या पोरींची मावशी. मग या सगळ्या पोरी तुझ्या आहेत? मग एवढे सगळे माझ्यापेक्षा असतील. त्या माझ्या अवतीच्या भोवतीच्या अशा सगळे आहेत. आजूची बाजूच्या अशा तिकडची इकडची सगळ्या अशा. मला काय तो विचार मावशी सध्या मला ना गरज आहे. इकडे एवढा मोठा तर मला दिसत नाही. इकडे सगळं ऊन येतं माझ्या. हा बोल. मग आता कधी सावली आले? आताही सावली आहे. आता तू बोल, काय बोलतो? मला ना आता पोरीचं लग्न होऊन देशील का माझ्यासोबत? अरे बापरे, म्हणजे तू काय बोलतात? कोण आहे? आमचा सध्या मी गरजू आहे ग. नाही, गरजू नाही. आता आगे त्याला आता पोळीची गरज आहे. तो जास्त तुंबलेला आहे. तुंबलेला आहे. त्याला सांग अरे त्याचं म्हणणं बरोबर आहे. हा तुंबलेला म्हणजे सगळ्यांना समजेल अशी भाषा त्याची आहे ना, मराठी, शुद्ध मराठी. हा तू बोल आता. मी तुला लग्नाला पोरगी पाहिजे. आता वाकडा उभा नको राहू. पोरी कशी कोण देईल? मला ऍक्टिव्ह कुठची पण चालेल. कोण चालेल? हा म्हणजे कुठच्या आहे का तिला? जरा पाठी पाठी बोल ना तू. आता अंगावर येऊ नको माझ्या. अजून तिकडं हा लहान राहते. मी तुला लग्नाला पोरगी पाहिजे. थोडक्यात बरोबर ना? बरोबर ना? अनुभव नाही काय पण भेटली तरी चालेल. तर दुसरं लग्न करायला तयार आहे. आता सगळ्या झालेले आहेत. सगळ्यांचे लग्न ठरलेले आहेत. हा आता हे एक काय आहे, संस्कारी पोरगी आहे. काय पुढे पाय बघ, पाय बघ. बघ बघ हे संस्कार बघ. न सांगता पाया पडते. खचाखच भरलेला आहे तो. काय संस्कार संस्कार असतो काय? जरा मोठ्याने बोल असा म्हणजे आम्हाला आवाज येईल. मावशे संस्कार दिसतोय. काय संस्कार संस्कार तिचे. हा संस्कार दिसते. हा बाय. मला काय नाही झालं, याला झालंय. म्हणजे याला पोरगी पाहिजे लग्नासाठी. आता मला असं वाटलं की ती चांगली आहे पोरगी. बघा आहे की नाही चालू पोरगी. बसले म्हणजे बसली नाही. पुढे नंतर नाही मावशी. बघा नाही आहे म्हणजे ही बापाच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. तर म्हणजे चालेल आपल्याला. मला चालेल. मला अशी जगाय पोरगी. 8वीला होते ना तेव्हा. आता नाहीये. मी जरा चौकशी करा. तुम्ही काय मध्ये मध्ये येता? तुम्ही पुढलं बोलणार मध्ये काय होतं काय नेमकं? लपड हळू बोल. लपड मोटर बोल नको. 8वीला होतं नंतर काय नाही. हा 8वीला होतं पण बाकी ती बापाच्या शब्दाबाहेर नाही आहे. तुला होतं चालेल तुला. सगळ्यांचं असं असतं तर मग चालेल. असं काय नाही ना? 10वीला पण होतं. 10वीला होतं पण बापाच्या शब्दाबाहेर नाही आहे. हा शब्दाबाद नाही आहे. चालेल चालेल. तुझं काय नाही अजिबात. आता नाही मावशी. 12वीला होतं कॉलेजला कॉलेज असतं. हा कॉलेज असताना पण होतं पण ती बापाच्या शब्दाबाहेर नाही आहे. तिसरं चालू झालं तरी बापाच्या तीन झाली शब्द. 3. अगं नाही ना म्हणतात 3 झाली 3. अजून काय नाही ना? नाही आता मी विचारणारच नाही. मला एवढंच कळलं की बापाच्या शब्दाबाहेर बाहेर नाही आहे. अरे काय बाबाच्या शब्दा बाहेर नाही म्हणते. बाबाच्या शब्द सगळं बाहेर करून झाली ती. अजून म्हणते वाटत नाही तुला. बाय तू एक बाहेर आहे. बाय तू बाय.
काय करू मी? आता झालं तुझं समाधान? ती पण गेली बिचारी. काय थांब, तुझं काय आहे? माझं मंगळसूत्र आहे. तुझं काय तुझं आहे रे? तुझं काय आहे म्हणजे? मला पण दिसलंय ग, पण मग म्हटलं तुझं काय आहे? माझं काय आहे? सध्या मला गरज आहे. माझं डोळं पुसत चाललंय. मावशी समजून घे तू. आता हा दगड आहे ना, उचलून डोक्यात घाली. मावशी एवढं काय करू नको. मग काय करू? तुमडेला आहे. अरे बाबा, तुझं म्हणणं बरोबर आहे. हा लगेच मला का विचारतो? माझं लग्न झालेलं आहे. दोन वेळा सांगितलं तुमला. मी इकडे बघ, तुझे लोक बोलते मी, बरोबर? काय बोलते तू? अरे बा, हा जे पण असेल तू आता डायरेक्ट मला विचारतो. मग तिकडे डायरेक्ट अंगावर माझ्या अंगावर यायला जसं दाबायला पाहिजे मी खरं म्हणजे, माहिती आहे का तुला? त्याला राहू दे माझी. तुला काय वाटलं मी अशी तुझी बाई आहे असं वाटतं तुला? तू काय पण बोलशील आणि मी लगेच तुझ्याकडे धावत असं वाटलं तुला? आता माझ्या मनात तरी वाटलं तरी वाटलं कसं वाटलं? बरोबर ना? चुकीचं आहे दादा, बरोबर बोलतो मी, चुकीचंच आहे. तुझ्या इकडे पण माझ्याकडे हा इकडे बघ तू. तुम्ही पण ऐका, स्त्रीनं एकदा आता मला असं व्हायला पाहिजे पण नाही करायला पाहिजे ते ना असं स्त्रीनं. म्हणजे मला असं म्हणायचंय, तू पण आहे, स्त्रीने एकदा कुंकू लावलं म्हणजे लावलं. कुंकुवा पुढे परपुरुष येणे नाही नाही नाही. असाच राहील वर्षभर लग्नाचा. अजिबात लग्न करणार नाही. माझं पुढं असं तुझी मी लग्न अजिबात नाही करणार. अरे म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. बायको संपू या अजून झोपते. कोणाचं काय तर कोण बाय. हा ती पण येऊन झोपली मग मी काय करू? दोघांचा मेशर व्हावं लागते. आता काय तुझं झालंय? आम्हाला बाजाराला जायचंय. नाही जाता येणार तुला. काय जाताय का? सहा सांगली सांग काय कोणती गोष्ट पाहिजे आहे? बोलत नाही काही नाही नुसता थांबण्यासारखा. त्याला महत्व ताण बोलणार नाही का? बोल काय ते. हे बघ मावशी, हा बघतोय. देवाने आम्हाला कामगिरी सोपवली. हो, मला बाजारात जाता येणार नाही. तरी पण देव कोण नेमकी? हे बघ, देव कोण का तुला? हे देव ना, हा पेंड्या, हा बोबड्या, मी सुद्धा असं आहे देव आता येते. मग तुम्ही काय करताय? ते देवाला बोलवा ना. मला अडकवायची कामगिरी आम्हाला सोपवले. अरे बापरे, पण जास्त नाही थांबणार ना आम्ही बाजारला जाऊ लवकर. तसंच थांबा. लवकर पाठवा. हे बघ, आम्ही आता जातो आणि असतोय. परत येऊ नका तुम्ही, देवांना पाठवा. देवच आहे ना आता. लवकर करा. चला रे. लवकर जा. मला असं वाटतं आपण जर देव असाल तर काही ओळख कशी लागली? मग ऐक ना. Thank you.